आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर EDTV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाने जालनेकरांना चौपाटीचं गिफ्ट दिलं आहे। खरं तर जालना मोतीबाग परिसराचा रंकाळाप्रमाणे विकास करायचा ही संकल्पना जालन्याचे सन 2011 मधील जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी मांडली होती, परंतु नेहमीप्रमाणे मुदतीपूर्वीच त्यांची बदली झाली आणि संकल्पनाही हवेत विरली। साधारण त्यानंतर आता 15 वर्षानंतर जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल आल्या आणि पुन्हा या संकल्पनेने जन्म घेतला। त्यातच त्यांना करून दाखवण्याची संधी मिळाली, ती मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आल्यामुळे। या पदामुळे त्यांना कोणाकडून काम करून घेण्याचे काम पडले नाही, कोणाला ते सांगण्याचेही काम पडले नाही। सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आणि क्षमता त्यांच्याकडेच होती, त्यामुळे देखील हे शक्य झालं आहे। आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या चौपाटीचं लोकार्पण करण्यात आलं आहे। उद्योजकांच्या मदतीने थकलेल्या दमलेल्या कामगारांना या चौपाटीवर थंड हवेची झुळूक एका वेगळ्याच विश्वात नेईल। जिल्हाधिकारी तथा तत्कालीन मनपा आयुक्त श्रीमती मित्तल यांनी जालनेकरांना दिलेलं हे गिफ्ट किंवा वैभव म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आता नव्याने जालना मनपामध्ये आयुक्त म्हणून आलेल्या अंजली शर्मा या कशा पद्धतीने जालनेकरांचं हे गिफ्ट जतन करतील हे लवकरच पाहायला मिळणार आहे। आपली स्टेट बोर्ड आहे हरियाणा, त्याच्यानंतर आपल्याला स्टील दिसत आहे, जालना स्टील सिटी, आणि इथे सीड्स दिसत आहे आपल्याला, आणि सिल्क जे आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचे आहे। जालन्याची ओळख अगोदर असायची स्टील पुढे, तर हे 4 कॉम्पोनेंट एकच याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहे आणि याचे नाव आहे रायझिंग जालना। जालनेकरांना मिळालेल्या या गिफ्ट बद्दल जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे काय म्हणतात ते पाहूयात। मॅडम, काय वाटतं आज जालन्याबद्दल तुम्हाला? कसं झालं जालना? मला आज नाही वाटत आहे, म्हणजे 2 वर्ष झाले जालन्याचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा विकास करता येईल, या विकासामध्ये शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपासून ते शहरी लोकांपर्यंत आपण काय करू शकतो यासाठी आपण काम करत आहोत। आणि याच्यामध्ये इव्हन अधिकाऱ्यांमध्ये पण एक संवाद राहावा, एक चांगलं वातावरण, वर्क कल्चर निर्माण व्हावा हाही आग्रह आहे, आणि म्हणून आम्ही हा उपक्रम केलेला आहे। आम्ही असं ठरवलं जेव्हा आम्ही पहिल्यांदा बसलो, सर्व आमदार, सर्व नेते, कलेक्टर, की आम्ही फेसलिफ्ट करूया जालन्याचं। जे महत्वाचे जे पॉईंट्स आहेत जालन्याचे पॉईंट्स जर सुंदर झाले, देखणे झाले, तर एक लोकांमध्ये चांगलं स्पिरिट तयार होईल, आणि त्याच्यामधला हा प्रयोग आहे। आणि आता रायझिंग जालना सुद्धा आता आपला कार्यक्रम आहे, चांगलं काम आहे। सगळ्यांचं अभिनंदन करते, आभार।